Now let us discuss the third application. Application of Gauss theorem. ओके, यामध्ये थर्ड ॲप्लिकेशन आहे टू डिटरमाइन electric intensity at any point near infinitely long charged metal plate or sheet. Infinitely long charged metal plate जर असेल तर अशा इन्फिनिटली लॉन्ग चार्ज मेटल प्लेटच्या अराउंड जी इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होत आहे त्या इलेक्ट्रिक फील्डची आपल्याला फाइंड आउट करायची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बाय यूजिंग गॉस थिअरम. ओके, मग आता त्यासाठी आपण काय ॲझ्युम केलं लक्षात आहे, त्यासाठी आपण घेत आहे सपोज आपण कन्सिडर करत आहे की इन्फिनिटली लॉन्ग चार्ज मेटल प्लेट आहे. ओके, अशा प्रकारची एक इन्फिनिटली लॉन्ग चार्ज मेटल प्लेट आहे. ज्या चार्ज्ड मेटल प्लेटला आपण चार्ज्ड करत आहे बाय आयदर बाय कंडक्शन और बाय इंडक्शन लक्षात. आणि सपोज तिच्या सरफेसवर आपण लार्ज अमाऊंट ऑफ चार्जेस असे डिपॉझिट केलेत. ओके, आपल्याला माहीत आहे ही जी इन्फिनिटली लॉन्ग चार्ज्ड मेटल प्लेट आहे हिच्या सरफेसवर डिपॉझिट केलेला जो चार्ज आहे आपल्याला माहीत आहे तो चार्ज एकाच जागेवर कन्फाइंड राहील का नाही. इट विल बी डिस्ट्रीब्युटेड इक्वली ओव्हर ऑल इट सरफेस एरिया. या मेटल प्लेटच्या सरफेस एरियावर तो चार्ज इक्वली आपल्याला काय दिसतो, डिस्ट्रीब्यूट होताना दिसतो. आपल्याला माहिती आहे कुठलीही मेटल प्लेट जर असेल तर अशा मेटल प्लेटला दोन सरफेस असतात. जसं एक्झाम्पल कन्सिडर करा, इथे बघा मेटल प्लेट आपण कन्सिडर करत असेल हिला तर हिला दोन सरफेस आहेत, एक आहे हाफ सरफेस आणि एक आहे इकडला सरफेस. अशी इन्फिनिटली लॉन्ग चार्ज्ड प्लेट आहे. त्यामुळे या मेटल प्लेटवर डिपॉझिट केलेला जो टोटल चार्ज आहे तो या मेटल प्लेटच्या दोन्ही सरफेसवर आपल्याला काय दिसतो, इक्वली डिस्ट्रीब्यूट, इक्वली स्प्रेड होताना दिसतो, इकडे पण आणि इकडे पण. त्यामुळे अशी मेटल प्लेट तिच्या अराउंड काय तयार करते, इलेक्ट्रिक फील्ड या साईडलाही आणि या साईडलाही. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस जर इक्वल असेल तर आयदर साईडला तयार होणारी इलेक्ट्रिक फील्ड एक्झॅक्टली कशी राहील, आयडेंटिकल आहे. एकदम सेम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होणार टुवर्ड्स धिस साईड अँड टुवर्ड्स धिस साईड ऑल्सो आहे लक्षात. त्यामुळे ड्यू टू दी युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस ओव्हर दिस मेटल प्लेट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन इट्स आयदर साईड इज फाउंड टू बी एक्झॅक्टली आयडेंटिकल. त्याच इलेक्ट्रिक फील्डमधला एक पॉईंट आपण कन्सिडर करत आहे समहाव इथे याच्याजवळ. त्या पॉईंटची आपल्याला फाइंड आउट करायची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बाय यूजिंग गॉस थिअरम. मग आपण काय सांगितलं सुरुवातीला सगळ्यात अगोदर की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी गॉस थिअरमचा यूज करून जर काढायची असेल तर सर्वात अगोदर आपण काय घेत असतो, डिपेंडिंग अपॉन द डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस आपण डिफाईन करत असतो इथे डेन्सिटी, चार्ज डेन्सिटी. मग आपल्याला माहीत आहे मेटल प्लेटवर चार्जेस डिस्ट्रीब्यूट होत आहे इक्वली अकॉर्डिंग टू द एरिया. देअरफॉर आपल्याला इथे काय डिफाईन करावं लागणार, सरफेस चार्ज डेन्सिटी आहे लक्षात. जे आपण कन्सिडर करू सपोज आहे सिग्मा. इथे लिहू आपण लेट सिग्मा बी द सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ मेटल प्लेट. या मेटल प्लेटची सरफेस चार्ज डेन्सिटी आपण कन्सिडर केली ते काय आहे, सिग्मा आहे. सेकंड पॉईंटमध्ये आपण काय करत असतो की ज्या पॉईंटच्या आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची, ज्या पॉईंटच्या आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आपण ते सर्व जे पॉईंट आहेत आहे लक्षात, ते पॉईंट क्लोज्ड सरफेसवर येईल असा इमॅजिनरी सरफेस इथे आपण ड्रॉ करत आहे. मग आपण कन्सिडर करू
तो इमॅजिनरी सरफेस आपण ड्रॉ करू इथे. सपोज हा समूह असा आहे. ओके, आता लक्ष द्या, इकडे थोडंसं इमॅजिनेशन आहे. आपल्याला माहिती आहे अशी जर चार्ज प्लेट असेल आणि या पॉईंटवर जर आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण काय करतो सेकंड स्टेपमध्ये की इथे एक इमॅजिनरी सरफेस आपण ड्रॉ करतो. मग इथे आपण काय कन्सिडर करत आहे, टू फाइंड आउट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट दिस पॉईंट लेट अस कन्सिडर अ क्लोज्ड सरफेस अगेन इन द फॉर्म ऑफ सिलेंडर. सिलेंडरच्या फॉर्ममध्ये आपण एक क्लोज्ड सरफेस घेत आहे असा हा, की जेणेकरून या क्लोज्ड सरफेसवर असणारा जो पॉईंट आहे हा पी पॉईंट ज्याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण कन्सिडर केली कॅपिटल ई आहे, जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची युझिंग गॉस थेरम. मग आपल्याला माहीत आहे त्यासाठी आपण काय कन्सिडर करत आहे की इथे जो पी पॉईंट आहे हा पी पॉईंट गॉसियन सरफेसवर येईल असा एक सिलेंडर इथे आपण ड्रॉ केला. हा लक्षात, असा एक सिलेंडर आपण ड्रॉ केला हा, की ज्या सिलेंडरचा हा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे लेट तो आपण कन्सिडर करू सपोज आहे ds. असा एक सिलेंडर आपण इथे ड्रॉ केला की ज्या सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे ds. कळलं का तुम्हाला हे, की जेणेकरून पी पॉईंट त्याच्या सरफेसवर त्या क्रॉस सेक्शनवर येईल, की ज्या पी पॉईंटची आपल्याला काय फाइंड आउट करायची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी युझिंग गॉस थेरम. आलं लक्षात? ओके, आता लक्ष द्या, आपण आत्ताच बघितलं की इन्फायनाइटली लॉंग चार्ज मेटल प्लेट असेल तर त्याच्यावर डिपॉझिट केलेला चार्ज हा याच्या दोन्ही सरफेसवर इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो. त्यामुळे दोन्ही साईडला आयडेंटिकल इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होत आहे. त्यामुळे या जर पी पॉईंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला गॉस थेरमचा यूज करून जर काढायची असेल तर जसा हा पी पॉईंट या प्लेटच्या त्या साईडला आहे एक्झॅक्टली तसाच आयडेंटिकल पी पॉईंट कुठे असला पाहिजे या साईडला पण, इथे एक्झॅक्टली जसा पी पॉईंट इथे आहे तसाच पी पॉईंट इथे पण असला पाहिजे. कारण दोन्ही साईडला इलेक्ट्रिक फील्ड कशी आयडेंटिकल आहे, कारण चार्जेस सारखे डिस्ट्रीब्यूट होत आहेत. आता या साईडला असणारा हा जो पी पॉईंट आहे इथला, हा सपोज याला आपण पी डॅश म्हटलं, सेमच आहे, आयडेंटिकल आहे असाच. जेवढ्या डिस्टन्सवर हा पी या सरफेस या प्लेटपासून आहे तेवढ्या डिस्टन्सवर हा पी डॅश पण याच्या सरफेसपासून आहे. त्यामुळे या दोन्ही पॉईंटच्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई कशा आहेत, सेम आहे. हा जो सिलेंडर आहे, आलं का लक्षात? ओके, त्याच्यानंतर आपण तो जो गॉसियन सिलेंडर घेतला तो या साईडला पण घेतला असा आणि एक्झॅक्टली सिमिलर तो या साईडला पण घेतला असा, की जेणेकरून पी डॅश आणि पी हे दोन्ही पॉईंट या सिलेंडरच्या दोन्ही एंडवर असणारे जे सेक्शन्स आहेत ds एलिमेंट, ds एरियाचे हे याच्या सरफेसवर येईल. आलं का लक्षात? आता हा जो आहे पूर्ण आपला हा आहे गॉसियन सरफेस. मग आता आपल्याला माहिती आहे की या गॉसियन सिलेंडरचा, इकडे बघा, या गॉसियन सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे ds. त्यामुळे हा सिलेंडर या मेटल प्लेटच्या किती एरियाला इन्क्लोज करणार आपल्यामध्ये, हा एवढ्याच एरियाला तो आपल्यामध्ये काय करणार एनक्लोज. हा पण किती राहणार एरिया ds. आलं का लक्षात तुमच्या? काय सांगितलं आपण, लक्ष द्या. आता गॉस थेरमचा यूज करून जर या पी पॉईंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची असेल तर जो क्लोज सरफेस आपण घेत आहे तो घेत आहे सिलेंड्रिकल शेपचा. पण असा सिलेंड्रिकल शेपचा आपण घेत आहे की जो अर्धा त्या साईडला आहे अर्धा या साईडला आहे. आणि दोन्ही साईडला असणारे जे सिलेंडर्स आहेत त्या सिलेंडरच्या सेक्शनवर, एंड सेक्शनवर आपण पी पॉईंट ॲझ्युम करत आहे आयडेंटिकल असणारे, ज्या दोन्ही पॉईंटवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सेम आहे जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. हा पूर्ण सिलेंडर. आता आपल्याला माहिती आहे सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया जर ds असेल तर हा सिलेंडर या मेटल प्लेटच्या किती एरियाला आपल्यामध्ये एनक्लोज करणार, तर फक्त ds एवढ्याच एरियाला, ds एवढ्याच एरियाला तो एनक्लोज करणार. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो, या सिलेंडरची काढतो इलेक्ट्रिक फ्लक्स. तो इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. आता बघा, आता इथे कसं लिहिणार आपण. नाव इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ सिलेंडर, ओके,
will be the sum of electric flux of cylinder on either side of plate. आपल्याला म्हणजे या पूर्ण सिलेंडरचा इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय राहणार, प्लेटच्या दोन्ही साईडला असणाऱ्या सिलेंडरच्या इलेक्ट्रिक फ्लक्सची सम. आलं लक्षात. आता आउट ऑफ धिस पोर्शन ऑफ सिलेंडर आपल्याला म्हणजे या सिलेंडरची ही लेंथ पी पॉईंटवर असणाऱ्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला कशी दिसते तुम्हाला, पॅरलल आहे. बघा इथून इथपर्यंत हा जो सिलेंडरची लेंथ अशा सिलेंडर आहे आणि पी पॉईंटवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तशीच आहे. त्यामुळे लेंथ ऑफ सिलेंडर इज पॅरलल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पी. म्हणजे या प्लेटच्या बघा या प्लेटच्या जवळ असणाऱ्या या प्रत्येक पॉईंटवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अशी आहे आणि हे जे इमॅजिनरी सिलेंडर आपण इथे ड्रॉ केले ते पण असेच आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या सिलेंडरच्या लेंथला कशी आहे, पॅरलल. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक फ्लक्स काढताना आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कोणती घ्यावी लागते, विच इज पासिंग थ्रू दी सरफेस, विच इज नॉर्मल टू दी सरफेस. पण ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सिलेंडरच्या लेंथला कशी आहे, पॅरलल आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सिलेंडरला नॉर्मली पास करत नाही. म्हणून या सिलेंडरचा इलेक्ट्रिक फ्लक्स किती राहणार, 0. कारण जसं बघा इथे आता याचा एरिया वेक्टर, या सिलेंडरचा एरिया वेक्टर कसा राहणार, असं याला नॉर्मल राहणार, असा दिस विल बी द एरिया वेक्टर. बट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी त्याला कशी आहे, अशी आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड, एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी यांच्यामधला अँगल किती आहे, 90 आणि कॉस 90ची व्हॅल्यू किती, 0. त्यामुळे या सिलेंडरचा इलेक्ट्रिक फ्लक्स काय येणार, 0. आता जसं इकडल्या सिलेंडरचा इलेक्ट्रिक फ्लक्स 0 आहे तसं इकडल्या सिलेंडरचा पण इलेक्ट्रिक फ्लक्स काय राहणार, 0. पण आपल्याला माहीत आहे फक्त या सिलेंडरच्या एकदम टोकावर असणाऱ्या DS या सेक्शनला, फक्त DS या सेक्शनला एवढा, फक्त हा DS सेक्शन जो आहे फक्त एवढा DS सेक्शन, ह्या DS सेक्शनला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी आहे, परपॅन्डिक्युलर आहे. आणि आपण बघितलं या फक्त DS हा जो सेक्शन आहे DS याचा जो इलेक्ट्रिकल एरिया वेक्टर आहे हा DS हा कसा येईल, त्याला परपॅन्डिक्युलर असा येईल ना, फक्त वरची एकदम एंड, बाकी एवढी लेंथ तर आपल्याला माहिती आहे पॅरलल आहे. त्यामुळे याचा इलेक्ट्रिक फ्लक्स 0. पण टोकावर असणारा जो सरफेस आहे DS आलं लक्षात, ज्याचा एरिया वेक्टर त्याला परपॅन्डिक्युलर असा आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही आहे, दोघं एकमेकांना कशा आहेत, पॅरलल आहे. त्यामुळे या दोघांमधला अँगल किती आहे, 0. म्हणून बघा आता या साईडला असणाऱ्या सिलेंडरचा इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे फक्त कोणता राहणार, या DS एरियाचा फ्लक्स. आणि या साईडला असणाऱ्या सिलेंडरचा इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे फक्त कोणता राहणार, या DS एरियाचा इलेक्ट्रिक फ्लक्स राहणार. अलग लक्षात, ऑन आयदर साइड ऑफ द प्लेट. देअरफॉर इथे लिहू आपण इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू फ्लक्स ऑन P साइड प्लस फ्लक्स ऑन P डॅश साइड, इकडल्या साईडचा अँड इट इज इक्वल टू या साईडचा फक्त किती राहणार, याचा एरिया किती आहे DS आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे DS डॉट E. इकडे हे P पॉईंटचे आहे प्लस इकडे या सिलेंडरचा किती आहे 0, पण DSचा किती आहे. आता इथे पण इलेक्ट्रिक DS याला नॉर्मल राहणार, DS डॉट E. हे कळलं का तुम्हाला. इथून इथपर्यंत सिलेंडरची लेंथ त्याला पॅरलल आहे, याला कशी आहे, पॅरलल आहे. त्यामुळे एरिया वेक्टर असा परपेंडिक्युलर राहतो, लेंथ पॅरलल आहे. त्यामुळे एरिया वेक्टरसोबत ईची व्हॅल्यू, ईचा अँगल किती होतो 90. म्हणून इथून इथपर्यंत सिलेंडरचा इलेक्ट्रिक फ्लक्स 0. पण फक्त हा जो सेक्शन आहे DSचा की त्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी स्वतःच नॉर्मल आहे. त्यामुळे एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी दोघांमधला अँगल 0 येतो. आणि म्हणून इथे आपल्याला सांगताना बाय डेफिनेशन हा फाय इज इक्वल टू, इथे बघा आता
ई डी एस कॉस थीटा प्लस ई डी एस कॉस थीटा. या दोन्ही ठिकाणी थीटाची व्हॅल्यू किती येत आहे 0, बट थीटा इक्वल्स टू 0 and cos 0 equals to 1. Therefore electric flux is equal to EDS plus EDS, and this flux is equal to 2EDS. Okay, याला कन्सिडर करू आपण इक्वेशन नंबर 1. दिस इज इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ सिलेंडर बाय डेफिनेशन. डेफिनेशनचा यूज करून या पूर्ण सिलेंडरचा हा काय आहे इलेक्ट्रिक फ्लक्स आहे. ओके, नाव इथे आपल्याला बघतो ना बाय गॉस थेरम इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ सिलेंडर इज इक्वल टू charge enclosed per unit permittivity. Therefore flux is equal to. आता बघा या सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया ds आहे, त्यामुळे हा सिलेंडर या प्लेटच्या फक्त किती डी एरियाला आपल्यामध्ये एनक्लोज करणार बंद करणार ds. मग सपोज या सिलेंडर या प्लेटच्या ds एवढ्या एरियावर आपण चार्ज कन्सिडर केला किती आहे q. आता एवढ्याच ds एवढ्या एरियावर जर q एवढा चार्ज असेल तर तोच चार्ज हा सिलेंडर आपल्यामध्ये काय करत आहे एनक्लोज करत आहे. लक्षात. देअरफॉर या सिलेंडरचा इलेक्ट्रिक फ्लक्स करणार याने एनक्लोज केलेला चार्ज जो आहे q अपॉन परमिटिव्हिटी आहे एप्सिलॉन. अलग लक्षात तुमच्या आहे. वेअर इथे लिहितात आपल्याला q इज charge on area ds of plate. Q काय आहे प्लेटच्या ds एवढ्या एरियावर असणारा चार्ज आहे. लक्षात. आता बघा इक्वेशन 1 मध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स सिलेंडरचा बाय डेफिनेशन, इक्वेशन 2 मध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स सिलेंडरचा बाय गॉस थिअरम. दोघांना आपण इक्वेट केलं इथे. इक्वेटिंग इक्वेशन 1 and 2 बघा LHS सेम आहे RHS. 2EDS इज इक्वल टू Q अपॉन एप्सिलॉन. ओके, यालाच आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो. ते बघा याला आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो. E इज इक्वल टू Q अपॉन 2 एप्सिलॉन ds. आता त्याचे चार्ज डेन्सिटी किती आहे सिग्मा इथे लिहिता येईल. बट चार्ज डेन्सिटी सिग्मा म्हणजे चार्ज अपॉन एरिया. किती चार्ज आहे q किती एरियावर ds सिग्मा q अपॉन ds. पुट इन इक्वेशन 3 q अपॉन ds च्या ऐवजी काय लिहिलं आपण सिग्मा. हां, देअरफॉर E इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन. एप्सिलॉन नॉट के म्हणू शकतो एप्सिलॉन पण. दिस इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट एनी पॉईंट अराउंड इन्फानाइटली लॉंग चार्ज मेटल प्लेट. इन्फानाइटली लॉंग चार्ज मेटल प्लेट जर असेल तर तिच्या जवळ असणाऱ्या कुठल्याही पॉईंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट के. कळलं सगळ्यांना. वेअर सिग्मा काय आहे या मेटल प्लेटची चार्ज डेन्सिटी आहे. सिग्मा चार्ज डेन्सिटी असणारी जर इन्फानाइटली लॉंग चार्ज मेटल प्लेट असेल
तर तिच्या जवळ असणाऱ्या कुठल्याही पॉईंटच्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट के. मेटल प्लेटवर जर चार्ज पॉझिटिव्ह असेल तर तिच्यापासून अवे राहणार, आणि जर निगेटिव्ह असेल तर टुवर्ड्स द प्लेट राहणार डायरेक्शन. जर इथे जर निगेटिव्ह चार्ज असते अशी 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 अशी, तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अशी इकडे असते. कळलं सगळं नाही? दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ गॉस थेरम. ओके, तिन्ही ॲप्लिकेशन आपण इथे डिस्कस केलं आहे. थँक्यू.